काय म्हणतायत महाराज? संत श्रेष्ठ आणखीन जगद्गुरु तुकोबर यांचा ज्यांना अनुग्रह असणारे निळोबर आहे, निळामणे मध्ये उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जना. जगद्गुरु तुकोबरायचं वैकुंठ गमन झाल्यानंतर निळोबरायांनी धावा केल्यानंतर जगद्गुरु तुकोबर यांचा प्रसाद निळोबरायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. अशी असणारी अधिकार संपन्न निळोबर आहे. विश्वमौली ज्ञानोबरायांचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांचे वर्णन एका चरणामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन करतात आणि एका चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन करतात. म्हणून अलौकिक अशा प्रकारचं कार्य संत महात्म्याचं आहे याचा निर्देश देत असताना निळोबर यांनी वर्णन केलेलं आहे. संदेह गमला कैसा रेडा बोलविला, रेडा बोलवला. हा काही लोकांना संदेह आहे, शंका आहे, म्हणजे त्या काळातही होती आणि आताही आहे. आता आहे का नाही सगळ्याला माहितच आहे. काही दिवसापूर्वी शंका घेतलेली नावं सगळी पेपर आली होती. म्हणून वर्णन करत असताना त्या वेळेलाही शंका घेत होती आणि आताही शंका घेते, त्यात काही नवल नाही. म्हणून वर्णन करत असताना निळोबर म्हणतात त्यांचं कार्यच असं आहे, सामान्य व्यक्ती जी कार्य करू शकत नाही ती कार्य संत महात्मा करत असतात. मग त्यांना सामान्य म्हणता येईल का? सामान्य म्हणता येतच नाही. का म्हणता येत नाही? ज्ञानोबरायांनी आणखी ज्ञानेश्वरी मध्ये ज्या पद्धतीने वर्णन केले त्याच्यात एकच ओळी घ्यायची, पुढे जायचं. वर्णन करत असताना त्यांना सामान्य म्हणता येत नाही. येर माणूस पण भांब लौकिक जगापट. दिसताना आपल्यासारखेच आहेत, कार्य करताना आपल्यासारखेच आहेत, पण त्यांचं माणूस पण जे आहे हे लौकिका करताय, तुमच्या आमच्या करताय. वर्णन करत असताना निळोबर म्हणतात सांगा देव का नव्हती. तर अशा प्रकारचं कार्य असेल तर त्यांना देव का म्हणता येत नाही? नवे नवे देवच आहेत. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच मूर्ती म्हटलं. वर्णन करत असताना ज्ञानदेव नाम तुझे
हे हृदयचे ज्ञान माझे आणि जड तारावयाचे निवजे तो अवतार केला. सामान्य नाही ज्ञानोबराचा अवतार म्हणून वर्णन करत असताना निळोबरांनी तुम्हाला विचारलेले आहे, सांगा 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 लोक हो, का देव नाहीत? ते देवच आहेत. देवते संत तुकोबरा म्हणतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा निर्गुण स्वरूपामध्ये असणारं ब्रह्म, विटेवर नांदणारं तारक ब्रह्म आहे. आणि तुमच्या आमच्या करता सगुण रूपामध्ये निर्गुण स्वरूपातलंच ब्रह्म संत महात्म्याच्या रूपानं मृत्यू लोकामध्ये अवतरित झालं. म्हणून नामदेवराय वर्णन करतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दिन जना ब्रह्मादिक त्यांची वंदीपाय वनी नाम घेता वदनी दोष जाती. सामान्य जीव काही कार्य करू शकत नाही असं अलौकिक प्रकारचं कार्य संत महात्म्यांनी केलेलं आहे. त्याची कार्याची मीमांसा अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ बघायचा आहे, नंतर पहिली चाल होईल. दररोज वेगळं होतं, 5 दिवस आज थोडं वेगळं आहे नाही काय. पहिल्यांदा चाल, नंतर अभंगाचं निरूपण. पण काय ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार बघ, म्हणजे काय पद्धत तुमच्या आमची आहे, फक्त थोडीफार फरक राहतो त्याच्यामध्ये. म्हणून वर्णन करत असताना निळोबराय म्हणतात काय त्यांनी कार्य केलेलं आहे त्याची मीमांसा केली निळोबराय. शासन संशय घ्यायचा नाही. कैसा रेडा बोलवला, बोलवला नाही बोलवलाच. प्रत्यक्ष पैठणी बटी केला वाद, बोलवला रेडा निगमवाची म्हटलेला आहे. म्हणून वर्णन करत असताना निळोबराय म्हणतात, कैसा रेडा बोलविला सांगा देव कानवती, निर्जीव चालविल्या भिंती. पहिल्या चरणामध्ये रेडा बोलवला म्हणतात. आणि ते कार्य करून सुद्धा अलौकिक अशा प्रकारचा आहे. पण आणखीन लोकांना लक्षात यावं म्हणून चमत्कार करत नाही बरं का, त्यांच्या हातूनच चमत्कार घडतात. म्हणून वर्णन करत असताना आणखीन काय केलं, निर्जीव चालविली भिंती. महाराज म्हणतात निर्जीव असणारी, आता हे सगळ्याला पाठच आहे, भिंत ज्ञानोबरायांनी चालवली म्हटलेलं आहे. म्हणून वर्णन करत असताना असं आलो, हे सामान्य जीव असं कार्य करू शकेल का? असं कार्य करू शकत नाही. म्हणून त्या अधिकाराला ती प्राप्त झालेली आहे. सांगा देव कानवती, निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबराचं वर्णन केलं आणि स्वतःच्या श्रीगुरूंचंही वर्णन केलेलं. म्हणून वर्णन करत असताना निळोबराय म्हणतात, कोरडे कागद उदकी न लागता बुंद. जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाच्या वह्या 13 दिवस पाण्यामध्ये होत्या बरं. आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे निळोबरायांनी. प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्या गेली, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. 13 दिवस वया रक्षुण्या उदकी, कोरड्याच काढून दाखविला शिकी, अपार कविता शक्ती मिरवणी तीही लोकी, कीर्तने श्रवणी तुमच्या धरती जनलोकी म्हटले. म्हणून वर्णन करत असताना त्यांच्या कीर्तनानं आज जीव हा पावन झाला, पुनीत झाला. म्हणून वर्णन करत असताना 13 दिवस हे नवलाचीच गोष्ट आहे का नाही. 13 दिवस जर अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये राहून सुद्धा, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये राहून सुद्धा जर पाणी त्याला स्पर्श करत नसत तर हे अलौकिकच आहे. हो, नवे नवे ज्या दगडाला बांधून आणखीन वह्या पाण्यामध्ये टाकल्या होत्या, महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कागदच वर आले नाही, ते दगडासहित आले. जळी दगडासहित वया तारी आल्या जैशा लाया. महाराज म्हणतात दगडा बरोबर, म्हणजे दगड सुद्धा किती अलौकिक शक्ती आहे. दगड सुद्धा गात्याचा आश्रय केल्यामुळं तरलेले आहेत बरं का. मग आपण का तरणार नाही? पण आपण गात्याचा आश्रय करत नाही. आपण गात्याचा आश्रय करत नाही, आपण फक्त गात्याचा उपयोग करतो. सामान्य लक्षात आलं, आश्रय करत नाही. दगड जर त्याच्या बरोबर तरत असते तर आपण सामान्य जीव का तरणार नाही. महाराज म्हणतात कशा तरलेला या तारेला जैशा लाया, पाण्यामध्ये लाया तरंगा होत्या तशा. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ म्हटलेला आहे. सामान्य अधिकार नाही. म्हणून वर्णन करत असताना श्रीगुरूंचंही वर्णन करतात. एका अभंगामध्ये दोघांचे वर्णन केलेलं आहे. पण 13 दिवस वया राहून सुद्धा पाण्यानं त्याला स्पर्श केला नाही. जशाच्या तशा वरती आल्या. 14व्या दिवशी बाळवेशी घेऊन श्रीहरी भेटला. विधीचा जनिता तोची आठवती दिला. तेने ब्रह्मानंदे प्रेमा रुडविला. न तुके तुका म्हणून नामे गौरविला म्हटलेल्या. पण मग शेवटच्या चरणामध्ये प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळावणे सकळ संता तो शिवले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकाळाचा
जीवलग सोयरा महाराज म्हणतात. म्हणून त्यांच्या अभंगाचा आश्रय करून दगड सुद्धा तरतात. म्हणून आपण त्यांचा आश्रय करावा का नाही करावा. वर्णन करत असताना हे सामान्य नाहीत, हे देवच आहेत. चालते बोलते महाराज म्हणतात हे भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून वर्णन नवे नवे ब्रह्मच आहे. वर्णन करत असताना तुम्हाला मला विचारलेलं आहे, सांगा सांगा असं कार्य कोण करेल का. करू शकत नाही. म्हणून सांगा देव का नव्हती, ते का देव नाही, देवच स्वरूपात आहे, ब्रह्म स्वरूपच आहे. सांगा देव का नव्हती, निरजीव चालविला भिंती. मग जीवानं काय करावा. निळोबारा म्हणता अशा अधिकार संपन्न संत महात्म्याच्या चरणाजवळ आश्रय करावा. निळा म्हणे खरा द्यावा संता पायी थारा. आपण काय करावं, त्यांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये पडून राहावं. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मी दुसरीकडे पडणार नाही, पडून राहीन ते ठाई, उगाच संताचे पायी, न मागे न करी काही, तुझी या नगा विठोबा. वर्णन करत असताना निळा म्हणे खरा देवा संता पायी थारा, सांगा देव कान होती, निर्जीव चालविल्या भिंती. विठ्ठल संध्या गमला संध्या
सहस्रावर्तन म्हणजे ज्यांच्या आशीर्वादानं आश्रयानं हा नाम सप्ताह संपन्न होतो. त्या परंपरेनं त्यांच्याकडे अशी पद्धत आहे, सगळ्यांच्या नावाचा जयघोष करायचं. म्हणून विठ्ठल विठ्ठल वर्णन करत असताना तिकडलं सगळं इकडं वाचायला लागलं बरं. कोणी दिली की ती सगळ्याला डिस्टर्ब करून असं संसारात बी होतं, परमार्थात बी होतं. आम्हाला त्याचं वावडं असं आम्ही बांधून आणलेलेच असते, पण इथं तर करतेच व्यवस्था. पण आता गेल्या वर्षी नव्हतं, आता कशाला केलं काही असू द्या. आम्हाला काय आम्ही 2 तासापुरती येणार बरं का. आम्हाला जास्ती बोलण्याचं प्रयोजन नाही. दादा असं म्हणायचं प्रयोजन नाही, मग 1 तास कीर्तन लांबायचं. तुम्हाला बरोबर आहे, कुठे गेलं तुम्हाला आलं नाही ते बरं. म्हणून गेली 38 वर्ष आणि चालू असणार हे 39वं वर्ष समर्थ सद्गुरू धोंडोपंत महाराज यांच्या आशीर्वादाने दादांनी गेली 37 वर्ष या सप्ताहाचं प्रयोजन केलेलं आहे. आणि निळोवर ज्या पद्धतीनं म्हणतात की जीवानं संत महात्म्याच्या चरणाजवळ आश्रय करावा, या अनुषंगानं दादांनी 37 वर्ष वैकुंठवासी सुखदेव महाराज कोळी यांनी 37 वर्ष स्वतः आपल्या भागातील जे साधारण सर्वसामान्य जीव आहेत की अशांना सुद्धा ज्ञानोबारायची संगती व्हावी, या अनुषंगानं सगळ्याला बरोबर घेऊन येऊन ज्ञानोबारायच्या सानिध्यात 8 दिवस राहण्याकरता प्रवृत्त केलं. आणि दादा जाऊन आता 2 वर्ष होत आले म्हणजे झाले म्हणा. तरी सुद्धा हे 39 वर्ष 37 38 39 म्हणजे 2 वर्ष होऊन सुद्धा तुम्ही सगळेजण या ठिकाणी दादांनी दाखवलेल्या मार्गावरती, धोंडोपंत महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरती तुम्ही 39व्या वर्षी नवे पुढं सुद्धा त्यांनी जी वाटचाल दाखवलेली आहे आणि त्यांच्या कृपेनं तुम्हाला चंद्रभागा हे चक्रतीर्थ आहे बघा. इंद्रायणी समर्थ आहे आणि इंद्रायणीचं स्नान, ज्ञानोबारायचं दर्शन, एक भूवैकुंठ आहे आणि एक शिवपीठ आहे. भूवैकुंठ पंढरी निळोबाराने वर्णन केले, एक शिवपीठ आहे. तिथं पंढरी क्षेत्रामध्ये देव आहे आणि इथं ज्ञान आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत याचं जीवाला आणखी दर्शन व्हावं. ज्ञानोबारायांच्या दर्शनानं श्री गुरु आणखीन तात्यासाहेब वास्कर म्हणायचे, जीव हा चिंतामुक्त होतो. कुणाची चिंतन करायचं, ज्ञानोबारायांचं चिंतन केलं की जीव चिंतामुक्त होतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ. मग कोणत्या संताच्या दर्शनामध्ये लाभ आहे तर विश्वमाऊली ज्ञानोबारायच्या दर्शनामध्ये लाभ आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या दर्शनामध्ये लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला म्हणून वर्णन करत असताना की तुम्हाला सगळ्या साधक वर्गाला नवे कर्नाटक भाग असू द्या, गुलबर्गा असू द्या, सगळे तिथल्या सुद्धा प्रांतातील लोकांना दादांनी सोबत घेऊन हे सान्निध्य संताचं मिळावं. काय बहुतांशी जास्ती जरी नाही संगती घडली, निमिषार्थ संत संगती वाच वैकुंठी कल्पांती मोक्षपदे तिथे बापुडी विश्रांती म्हटलेलं आहे. अखंड सहवास असावा नाही, पण संगत अखंड जर मिळाली तर भाग्यच आहे. नामदेवराय सुद्धा म्हणतात, अखंडित नामा यांची वासप आहे, निशिदिनी द्याय संत संग म्हटलेलं. अखंडच त्यांच्या संगतीमध्ये असावं. म्हणून वर्णन करत असताना एवढ्या वर्ष
अवैधपणे आहे म्हणून सगळे इथं सामान्य शेतकरी वर्गातील सगळे लोक आहेत. कुणाला ज्ञान असू द्या, कुणाला ज्ञान आहे, कुणाला नाही, कुणाला लिहायला येतं, कुणाला वाच, अशी काय परिस्थितीची मंडळी आहे. तरी सुद्धा यांना सगळ्याला घेऊन दादांनी हे चालवून घ्यायचं स्वरूप. दादा होते तेव्हा बारीक होतं, त्या आतल्या मंदिरामध्ये सप्ताह असायचा आणि थोडक्या पद्धती असायचं. आता इथं आपल्या इंदापूरकरांचं सुद्धा ह्या 39 वर्षामध्ये काका जवळपास म्हणजे आता मी येतोय त्याला जवळजवळ 17-18 वर्ष होत आली, बरोबर आहे काय. आणि त्याच्या अगोदर आमचे शिवदास महाराज मार्कड होते, त्यांनी कीर्तन करायचे बरं. म्हणजे पहिल्यापासून त्यांची मैत्री होती. जशी भगवंताची आणि अर्जुनाची मैत्री आहे तशी दादांची त्यांची मैत्री होती बरं. उपळाचे क्षीरसागर महाराज होते, शिरापूरचे नाना हवालदार होते, बरोबर ना बसलेली माणसं. ही सगळी जुनी मंडळी, उपळाचे कुंभार महाराज, ही सगळी माणसं दादांनी जोडलेली आहे. जोडली नवे जसं आई लहान मुलाला देवाबद्दल आकर्षण नसतंय, असतं का नाही, महाराजांनी वर्णन केलं आकर्षण नसतं, त्याला देवाबद्दल माहिती नसतं. पण ती आई काय म्हणते लहान मुलाला, बाळा जा बाप्पाच्या पाया पड, बरं का. ओंकार महाराज पण सांगतात पड पण पाया, म्हणजे देवाचं त्याला ज्ञान नाही पण आई पाया पडायला होती. तसं सामान्य जीवाला संत महात्म्याबद्दल भगवंताबद्दल ज्ञान नाही म्हणून करता संत महात्मे अधिकारी पुरुष काय करतात, अशा सामान्य जीवाला आणून देवाच्या पायावरती घालतात. कुणीतरी महात्म्याने संत महात्म्याने हात धरावा आणि अशा भगवंताच्या आणखीन अधिकाऱ्यांच्या चरणावरती आणून त्यांनी घालावं. दादांनी चरणावरती आणून घालायचं कामच केलेलं आहे. आणि सगळ्यांना नुसतं सामान्य जीवालाच आणलं नाही, कीर्तनकारांना सुद्धा इथं 8 दिवस राहायला प्रवृत्त केलं. विठ्ठला ती त्यांच्यापासून सुटलीच नाही. म्हणून या ठिकाणी मी साधा वारकरी, आजरेकरचा वारकरी कीर्तनकार बरं का बाबासाहेबांचा, म्हणून आम्ही त्यांचाही म्हणावं. आम्ही लहानच आहे आणि त्यांचं म्हणून घेण्यामध्ये मोठ्याचा म्हणण्यातच मोठेपणा असतो. मोठ्याचं म्हटलं की मोठेपणा आहे. बरोबर मोठ्याला जेवढा मान मिळतो तेवढा बारक्याला सुद्धा मिळतो. मोठ्याला मोठा हार आणला की बारक्याला बी मोठाच हार असतो. काय जाग्याला हार असते, काय त्या हाराचं वर्णन करायचे आणि ती टोपी उपरण असते. अरे 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 त्यांच्या येताना काका ही विनोद होते, त्यांच्या गाडीमध्ये येताना टोपी बघली. महाराज म्हणले ही टोपी कोणी दिली? अरे काय लोक देतात म्हणलं. अरे अरे ही टोपी कुठं वापरत्या? एखाद्याचं कोण मेलं म्हणजे त्याचा दुखवट काढायच्या टोप्या असते बघा, ती डोक्याची. आता शिकते मग बुवा आपल्याला आहे झाला. मग ती काय करायची, डोक्याची केस काढली की तेवढ्या पुरती ती टोपी घालायची आणि उपरण खांद्यावर टाकायचं आणि ती त्याचा दुखवटा काढायचा आणि ते तेवढ्या पुरतच घालायची टाकून द्यायची. अशा टोप्याला अशा हार असतात बरं का. म्हणून मोठ्याच म्हणून घेतलं की मोठं माणूस. महाराज म्हणतात 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, तुम्ही संत माझे कडा करायला तिथीचा बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल. तुम्ही कृपा केली की जीव उदय मोठं होत असतो. बाबासाहेबांचं म्हटलं की आणि त्यांना प्रसाद आहे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर, त्याच्या आम्ही म्हणून आता काल एकादशीला ज्ञानोबरायच्या मंडपात कीर्तन बरं पंढरपूरला. आता 3 दिवसाची वारी आणि आज इथं आळंदीला. म्हणून हा योग आहे, असा काही योग येत नाही. असा ही योग आहे आणि सेवा तिथंच असावं बरं का, पंढरीला असावी, आळंदीत असावी. नाही तर काय होतंय, नावाड्या पंढरी कथा करी दारोदारी. त्याला पंढरपूर आवडत नाही, आळंदी आवडत नाही, शिकडे उल्हासच येत नाही. विठ्ठला
नाही तर गावाकडे 1,500 आणि 2100 गोळा करतच बोंबलत जाते एकटी. विठ्ठल आणि त्याला म्हणलं चल लगा, म्हणलं तुला आम्ही फुकट कवा नेलं नाही, गाडीचं भाडं देतो म्हणले 4,000 आम्ही पदर देतो बरं का, त्याला मागत नाही. पण नाही म्हणलं इकडे, मग तू शिकडच पाकिट गोळा करीन म्हणलं. विठ्ठला जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. म्हणून महाराज लोकांना सुद्धा दादांनी तिकड ज्ञानोबराच्या आणखीन आश्रयाला 8 दिवस करता आमचे बालगुडे महाराज असतात, त्यांच्याकडे व्यासपीठ आहे. पंढरपूर क्षेत्राला मी दादाचा सप्ताह असतो, तिथेही त्यांच्याकडे व्यासपीठ आहे. अगदी कुठलीही निस्वार्थपणे महाराजांची कुठली अपेक्षा नसते, कुठलंही असू द्या, प्रवचन असू द्या, कीर्तन असू द्या, आणि उपस्थित असतात. आमचे घराचे महाराज गुलबर्ग घेऊन येतात. मला सांगायचंय का की त्यांनी मिळवलंय जीवनात, काय मिळवलंय याच्यापेक्षा किती लोकांना सन्मार्गाला लावले हे अत्यंत महत्वाचं. आता ते त्याला एक दृष्टांत सांगत होते, ते दृष्टांत सांगून पुढे जाऊ. जुने कीर्तन काढत दृष्टांत सांगायचे. एक जण सारखा लोकांना जाहिरात करायची, लोक काय लोकांना जाहिरात करायची नाद असतो. ती म्हणायचा कुणी आलं का नाही, त्यांना सांगायचं महाराज आमच्या गावात कुणी वारकरी नाही, मी मेलो म्हणजे कुणी नाही गावात, सारखा असंच म्हणायचं. मग आता काय सारखं सारखं ऐकून घेणारी काय, त्याला काय एकाला ठकाला महाटक मिळतच असतो. आणि मग ती एक दिवशी असं सांगायला गेलं. मग त्याने विचारलं तू किती ती म्हणला माझं सगळं पाठ आहे, माझा काकडा पाठ आहे, माझी उफाळी पाठ आहे, माझे पहिल्या ओळी सगळे पाठ आहेत, गावात आमच्या कोणी नाही म्हणायचं. ती आले की ते सांगा. मग त्यानं एकदा विचारलं, एक जणांना सांगायला लागला, ती हुशारच होता बघा. आणि मग त्याने विचारलं महाराज म्हणले तुमच्या गावात कुणी नाही का? ते म्हणलं हो कुणी नाही. तुम्ही एकटेच का? हो म्हणलं मी एकटाच. आणि म्हणले मग तुम्ही निदान 5 माणसं तरी तयार करायची. तुम्ही एवढं सगळं तुमचं पाठांतर आहे, तुम्ही मेले की म्हणले गावात कोणी बस नाही, मग तुम्ही मेल्या म्हणले बिगर माळकरीच खाद्यावर जाणार ना. दृष्टांत संपला. म्हणजे माणसं निदान त्याने सांगितले 5 तरी तयार. दादाने 1000 माणसं तयार केली. विठाला महिला वर्ग असू द्या, पुरुष वर्ग असू द्या, सगळ्यांना घेऊन पण त्यांना नुसतं हेच शिकवलं नाही, अन्नदान त्यांच्याकडे करून म्हणजे सगळ्यांना या मार्गाला लावलं. बरोबर केकान तुम्ही बऱ्याच वर्षापासून केकान पेटी वाजवते दादा, कुठलीही अपेक्षा नाही, पण 8 दिवस हजर. म्हणून या सगळ्यांना दादांनी सण मार्गाला म्हणून काय करायचं, त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे. मार्गाधारी वर्तावे, विश्वमोहरे लावावे आणि आलोलिकन व्हावे लोकांप्रती, म्हणून यांनी मार्ग दाखवलेला आहे. त्यांना मार्ग अगोदरचाच माहित आहे बरं, आहे का नाही माहित. चोखाळलेला वाटा नलगे पुसावे धोपटा. महाराज म्हणतात तुम्ही याच मार्गाने चला. कुठल्या पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेतवरी वंदुचरण रज शेवुष्टावळी पूर्वकर्मावळी करून या. म्हणून या सगळ्यांना शिडसिंग असेल, करमाळ असेल, आमचे पंडित पाटील, विभीषण पाटील, सुग्रीव पाटील, बरं आपा आणि सगळे असतेच. त्यांच्याकडे लिखाण कामच आहे सगळं. बरोबर ना पाटील, तुम्ही हे तू उठून तिकडे गेला असू द्या, तुम्हाला खुर्चीवर बसायचं असेल, त्यांना पायाचा काय त्रास असेल, बसले असतील, चांगली गोष्ट आहे. पण ही सगळ्या आणि गवळी रान आहेत चिखलीचे, ही सगळी मंडळी दादांनी जोडलेली आहे. परिचित अपरिचित सगळ्या अपायत, आमची माळ्याप आहेत, ही सगळी माणसं जोडली. मला सांगायचे काय, आता मी त्याच्यात जास्त वेळ घेतो. मी सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी परमार्थ केला. मार्ग दया ठावे, मार्ग दया कळे, भाव भक्ती बळे, जगाचे मेळे दिसती न दिसती, न जगाचे मेळे न दिसती, दिसतीच्या नेणे प्रत्यक्ष लोचने एकाच्या काळाने ओळखीला हरी धन्य तो संसार मोक्ष त्याच्या घरी. सिद्धी सैदनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्यांनी प्रपंचाचं जास्ती काय बघितलं नाही, पण परमार्थामध्ये सगळ्यांना याचं सगळं पुण्य त्यांना आहे, श्रेय त्यांना आहे. आणि म्हणून ही सगळे अधिकार संपन्न महात्मे दादांनी जोडले आहेत. त्याच्यामध्ये आमचे विशेष उपस्थिती, आमची या ठिकाणी रोज ज्ञानोबरायचं चरित्र आहे.
शिर्के महाराज त्यांच्या मुखातून चरित्र कथा आहे आणि त्यांनी सांगितलं गुरुचरित्राचंही पारायण आहे. 41 अध्याय म्हणले आहेत, म्हणजे ते पारायणाला बसले, कथाही सांगतात, त्यांची उपस्थिती आहे. आणि आमचे गणेश महाराज बालगुडे त्यांच्याकडे व्यासपीठ आणि महत्वाचं आपल्याला त्यांची आशीर्वादक उपस्थिती अशी असणार आमचे परभणीचे गोरे काका त्यांनी उपस्थित आहेत. एवढा मोठा अधिकार असून सुद्धा ती कीर्तनाला बसले बरं, ही विशेष कुठली सेवा म्हणजे सिद्ध अवस्थेला पोचून सुद्धा साधक अवस्थेत राहणं फार अवघड आहे. आणि ही ज्यांच्याकडं अवगत आहे त्यांच्यावर खरी कृपा झाली म्हणा. विठ्ठल तुम्ही म्हणताल याला सप्रमाण गोष्ट सांगताना सप्रमाण असावं, त्याला प्रमाण द्यावं. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात माझ्या अंतकरणामध्ये कीर्तनाची प्रेमवृद्धी होण्याकरता सुद्धा माझ्यावरती कृपा झाली. कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीती हे लागली कीर्तनी आणि तुकाचरणी लोळ तशी. जगद्गुरु तुकोबरा त्यांच्यावरती कृपा झाली, तशी कृपा आपल्यावरती व्हावी. संत महात्मे कृपाच करत असतात आणि कृपा होण्याकरताच आपण त्यांच्या आश्रयाला राहायचं. मग किती दिवस राहायचं? जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत त्यांचा आश्रय करायचा आणि मग कृपा झाल्यावर त्यांच्या आश्रयाला राहायचं नाही का? त्यांच्याच आश्रयाला राहायचं. आणि कुठपर्यंत राहायचं? जोपर्यंत आपला देह पडत नाही तोपर्यंत त्यांचा आश्रय करायचा. म्हणजे पुढची गती उत्तम अशा प्रकारची प्राप्त होत असते. विठ्ठल किती जरी वर्णन केलं तरी पोट भरत नाही. भरतं का पोट? आपण किती वेळा आळंदीला आल्यानंतर आपलं पोट भरेल का? भरणारच नाही. किती वेळाला पंढरपूरला गेलं पोट भरत नाही. अहो पोट सेवितान नाद आहे भूक भुकेलीची आहे म्हटलेले महाराज म्हणतात. त्यांचं दर्शन कितीतरी वेळा घेतलं तरी म्हणून वर्णन होऊ शकत नाही. म्हणून जिथं आळंदीत आलं दुसरं काय वर्णन करायचं नाही. तैसे हडपले आपण पावे संता पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. काय ऐकायचं? तेच ऐकायचं. हे कुणाला माहित नाही? सगळ्याला माहित आहे. ज्ञानोबाने रेडा बोलला भिंत चालवली, कुणाला माहित नाही? सगळ्याला माहित आहे. पण परत 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 परंपरेनं सांगितलेलं आहे तेच ऐकायचं, तेच श्रवण करायचं. आणि म्हणून निळोबारांनी वर्णन केलेलं आहे. निळोबारा म्हणतात सांगा का देव नाहीत? निळोबाराला 16व्या शतकामध्ये निळोबाराच्या अगोदर जगद्गुरु तुकोबरांच्या वेळेला सुद्धा म्हणजे ज्ञानोबाराचा अवतार 12व्या शतकामध्ये आणि नंतर 14व्या शतकामध्ये नाथ महाराजांनी अवतार केला. नंतर 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. बघा प्रत्येक संत महात्म्याने ज्ञानोबाराचं आणखी अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. आपण विठ्ठल आपण वारंवार ऐकतोय पण ज्ञानोबाराचा आणखीन काल 12व्या शतकातला आहे आणि प्रत्येक संत महात्म्यांनी ज्ञानोबाराचं वर्णन केलेलं आहे. अगदी 12व्या शतकानंतर 200 वर्ष उलटून गेली, 14वं शतक आलं. 14व्या शतकामध्ये ज्ञानोबारांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचं प्राकटीकरण आहे, शुद्धीकरण आहे. भाद्रपद कपिला षष्ठीला ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण आहे. आणि हे भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार नाथरायांनी त्याचं शुद्धीकरण केलं. तो ग्रंथ आपल्याला आपण ज्ञानोबारांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी आपण ऐकतच आलेलो आहे. पण तरी सुद्धा काही गोष्टीचा ओहको असावं. सगळं तरी चरित्रामध्ये वर्णन येत नाही. काही गोष्टी ठराविक असतात, काही गोष्टी वर्णन काही कीर्तनात ऐकायचे असतात, काही चरित्रातून भाषा ऐकायचा असतो. आणि म्हणून करता ज्ञानोबारांचं वर्णन नाथरायांनी केलेलं आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. म्हणून हे देवच आहे. जयाचे नाव तीर्थराव म्हटलेलं आहे. जयाचे दर्शने प्रशस्ती ठाव म्हटलेलं आहे. ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक युगामध्ये
त्यांचं काय वर्णन करणार आपण? 2 तासामध्ये काय वर्णन करणार? वर्णन होऊ शकत नाही. स्तुती करू जैसा नाही अधिकार, नकळे विचार योग्यतेचा काय वाणू आता, काय वाणू आता, प्रभुरे वाणी. जन्म वर्णन केल्यानंतर त्यांचं वर्णन होऊच शकत नाही. नाथरायने केलं, नामदेवरायने केलं, जनाबाईने केलं, तुकोबारायने केलं, निळोबारायने आदी करून सगळ्या संत महात्म्यांनी ज्ञानोबरायचं वर्णन केलेलं आहे. आता आपण 2 तासात किती वर्णन करणार? त्याच्यात आता अर्धा तास राहिला का नाही? वर्णन होऊ शकत नाही. म्हणून थोडं गायन केल्यानंतर दादांना बरं वाटायचं म्हणून महाराजांना म्हणा म्हटलं अविनाश महाराज आहे. आणि दादांनी चालत 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 ही आमची 2 जालन्याची मंडळी जोडून दिली. बरं जोशी महाराज बरोबर ना, सावंत महाराज आणि जोशी महाराज चालत चालत जोडून दिली. त्यांनी शब्द दादांना दिला. त्याच्यानंतर दादाचं देहावसान झालं पण त्यांनी शब्दामध्ये बदल केला आलेच. म्हणून की असं आहे महाराज म्हणतात वर्णन त्यांचं होऊ शकत नाही. कसं वर्णन होतं? काय वाणू आता याला कसं, याला थोडी गंमत आहे. त्याला पहिलं चरण काका द्रुपद आहे बरोबर नाही.
परंतु आता काय ज्या अभंगाच्या द्रुपदामध्ये दृष्टांत असतो, दृष्टांत हा सिद्धांत होत नाही म्हणून करता ते द्रुपद होऊ शकत नाही, पण परंपरेनं म्हणण्याचा प्रघात आला म्हणून करता आम्ही म्हणतो. बघ काय ना थोडंसं असं पण सांगावं लागते. नाहीतर छानी माणसं म्हणतात कीर्तनकार अडगाय काय म्हणते तकडं असंच बोलतात बरं का. मिरज सांगलीकडं त्याला कळतं का नाही म्हटले दृष्टांत आहे रे द्रुपद म्हणतोय ते असं म्हणते का. कर्नाटकला असं बोलते म्हण करता विठ्ठल द्रुपद आहे, पण असो म्हणण्याचा प्रघात आहे म्हणून करता आमच्याकडे पडते. आणि म्हणून वर्णन करत असताना स्तुती करू जैसा नाही अधिकार नकळे विचार योग्यतेचा तुमचे मी दास संतांचे दुर्बळ होण्या देत क्षमा करा म्हटलं. वर्णन करत असताना महाराज म्हणतात वर्णन होऊ शकत नाही. परिसानं सुद्धा तुकोबारांनी दृष्टांत दिलेलं आहे. परिसानं आपला मोठेपणा टाकून द्या. काय परशी सामर्थ्य आहे, लोहाचे कनक होय हे परशी सामर्थ्य आहे म्हटलं. महाराज म्हणतात लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर त्या लोखंडाचं सुवर्ण होत आणि पण त्याची पुनरावृत्ती नाही. म्हणून श्री गुरु बेडेकर दादा सांगायचे संत महात्मे हे परीस आहे. जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, हे परीस आहे आणि जीव हे लोखंड आहे. या लोखंडानं जर संत महात्म्यावर रुसला तर तो कसा सोनं होईल, होणार नाही. लोह परिसाशी रुसले परी ते सोन्यापणाशी मुकले म्हटलेले. महाराज म्हणतात नामदेवराचा अभंग आहे, लोह जर परिसावर रुसलं तर ते सोनं होऊ शकत नाही. तसं संत दादा म्हणायचे परीस आहेत आणि जीव जर आळंदी पंढरीला यायला नको म्हणला रुसला तर ती कसा सोनं होईल. विठ्ठला सोनं होऊ शकणार नाही. म्हणून ज्याला सोनं व्हायचंय, ज्याला त्यांनी संत महात्म्याच्या संगतीमध्ये यायचंय. हो, आणि म्हणून वर्णन करत असताना ज्ञानोबाराचा अधिकार सामान्य नाही, वर्णन होऊ शकत नाही. निळोबारा म्हणतात सांगा, दृष्टांत दिलेला आहे. तिरके महाराजांनी सांगितलं तसं. आता उद्या त्याला समाधी प्रसंग आहे, मी आता ते काय विषय सांगत नाही, तुम्ही उद्या सांगा. आणि मग ज्ञानोबाराचा एवढा अधिकार आहे, त्याच्याबद्दल एकच गोष्टीचा उपभोग करायचा. आपले 9 वाजेपर्यंत संपत आहे. भगवंतानं विश्व निर्माण केलं. काही महिलांना मुलांना जन्म देतात पण त्यांना आई होता येत नाही. थोडं विषय लक्षामध्ये घ्या. तसं भगवंतानं विश्व निर्माण केलं. जणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. महाराज म्हणतात आपण आंधळ्या पांगळ्यामध्ये वर्णन करतो. ज्यानं जो प्रसवलाय तो सुद्धा विश्वाची आई होऊ शकला नाही. आंधळ्या पांगळ्या
वेळा म्हणून एवढे चरण आपल्याला संपवायचे कीर्तन. बघा वर्णन तुकोबराने केलेलं आहे हा. याच्यामध्ये सगळ्याच वर्णन आलेलं आहे. बैसोनी शिव कोळी गरबी राही आंधळा आणि एक बाळ उपमन्यू दाखवले सगळं त्याच्यामध्ये वर्णन आहे. मग एवढ्याच चरणावरती आपल्याला थांबायचं. वर्णन करत असताना महाराज म्हणतात आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवाला, म्हणजे सगळ्या विश्वाला त्याला जन्म दिला पण त्याला मातृवात्सल्य त्याला आई होता आलं नाही. प्रसवला विश्वतोची सर्व वय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता बहुदुःख कोण वाडी तुझ वाचोनी चिंता धर्म जागो तुझा तुझी कृपाळू राजा जानशी जीवीचे का न सांगता सगळं त्याला कळते. वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता राहिले आणता मग पोटे नामा म्हणे काही नहाले साचार प्रभू तो निर्धार पांडुरंग म्हटलेले. वृक्षाचं पान त्याच्या सत्यानालते सगळा विश्वाची घडामोड सगळी त्याच्याच मुळे होती. एवढं करून सुद्धा मातृवात्सल्य भगवंताला देता आलं नाही. म्हणून करता श्री गुरु पेडेकर दादा सांगायचे भगवंतापेक्षाही संत महात्म्याचा अधिकार श्रेष्ठ आहे. नामदेवरायांनी वर्णन करत असताना नामदेवराय म्हणतात देवालाही होत आलं नाही पण आमच्या ज्ञानोबारांनी विश्वाची माऊली झाली. ज्ञानराज माझी योगाची माऊली
भगवंताला सुद्धा मातृवात्सल्य देता आलं नाही. पण देवाला माऊली कोण म्हटले का? साधा प्रश्न आहे. विश्व निर्माण त्यानंच केलेलं आहे. पण देवाला माऊली कोण म्हणले का? म्हणते का? नाही म्हणत. म्हणून ज्ञानोबा ही विश्वाची माऊली. म्हणून माऊली कोणालाही म्हणायचं नाही. विठ्ठल आपल्या फड संप्रदायामध्ये आता आम्ही म्हणून नाही, पण हरिभाऊ महाराज शिंदे भजन भीष्म त्यांनी त्या दिवशी सांगितलं, त्यांचे गिरीला त्यांनी सांगितलं आता माऊली कोणालाही म्हणतात म्हटले. जुगार खेळणारा त्यालाच माऊली म्हणते, दारू घेत त्यालाच माऊली म्हणतात, तिकडे कशाला जाते. त्यांनी सांगितलं माऊली फक्त ज्ञानोबारायलाच म्हणायचं. आणि फड संप्रदायामध्ये, मग फड संप्रदायामध्ये तुम्हाला म्हणजे त्यांनी सांगितलं फड संप्रदायामध्ये आजरेकर फडावरती, श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडावरती जे अधिकारावर येते त्यांनाच फक्त आजरेकर माऊली म्हटलं जातं आणि एक दिग्गर माऊली होऊन गेली असं त्यांनी सांगितलं. म्हणून ज्ञानोबा ही विश्वाची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाभ ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून ज्ञानोबा हे योग्याची माऊली आहे. 1400 वर्ष जगला. आता यांनी सांगितलं बरं, तिरके महाराजांनी सांगितलं असेल सांगदेवाचं उदाहरण. 1400 वर्ष जगली. 14 विद्या काय साधा थाट नव्हता, काय साधा थाट नव्हता. 14 विद्या 64 कळा सगळं पारंगत होता. पण अभिमान होता. ते दृष्टांत तुम्ही सांगितलं असं, त्याची पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊ. मग त्यांनी ऐकल्यानंतर कोणतरी समाधीला बसले आणि लोक मेलेली माणसं आणून टाकायची, त्यांची समाधीतून बाहेर आली ती उठून जायची. मग की माहून 4 मान्य अनुपराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताईच्या वेळेला निघाले आणि बघितलं ही सगळी मेलेली मूर्ती आणून टाकली होती. मुक्ताईने बघितल्यानंतर ही काय प्रकार आहे म्हणले. गावकऱ्यांनी सांगितलं हे महान योगी आहेत, तपस्वी आहेत, यांची समाधीतून बाहेर आली की काय करते यांना त्यांच्या सामर्थ्य शक्ती होती. आणि मग ते म्हणजे इतका वेळ लावायचे समाधीतनं बाहेर यायची काय गरज आहे. एवढं ती किती दिवस लागतील म्हणले त्या. एवढं हाड घेतलं तिथे मला. आता ते त्यांच्या भाषेमध्ये सांगतो, मी आपल्या साध्या भाषेत सांगतो. बरोबर ना का महाराज? प्रत्येकाचं सांगण्याची पद्धत वेगळी असते. पण ते म्हणले कसे इतक्या दिवस कशाला लागतात म्हणले. कधी समाधी उठून बाहेर यायचे, कधी येणं. पण त्यांनी एवढं पडलेले हाड घेतलं, असं फिरवलं, मंत्र म्हटल्याबरोबर सगळी मेलेली माणसं उठली आणि आपापल्या घरी निघून गेली. काही दिवसांनी समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी विचारलं गावामध्ये कोण मेलं नाही का म्हटलं. आता ही मेलेली ती उठवायला एवढंच काम होतं काय. त्यांनी सांगितलं महाराज म्हणले नेहमीपेक्षा कोरोनापेक्षा जास्त संख्या होती म्हणली. कोरोनात काय कमी मरतात काय, त्याच्यापेक्षा जास्त संख्या होती. मग हे झालं काय म्हणले. त्यांनी मग त्या लोकांनी सांगितलं कोणतरी बघा लहान मुलं होती म्हटले. 11 वर्ष, 9 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष. आता तुम्ही लिंका लावते बरं का, वय वर्ष त्यांचं. आणि मग त्याच्यातली त्या 11च्या नाही, 9च्या नाही, 7च्या नाही, 5 वर्षाच्या मुलीने तो प्रकार केला. मग तर अजूनच हाबक बसली. म्हणजे 5 वर्षाच्या मुलाला शाळेत आई. आता सरकारने सांगितले ढकल पास करायचा, 8वी पकडून द्यायला पाहिजे. त्याला बोंबला पुन्हा काय येत नाही, त्याला गुराचं शानच उचलावं लागते. विठ्ठला त्यांनी सांगितलं 5 वर्षाची मुलगी होती. मग ह्यांना करंट बसला आणि 5 वर्षाच्या मुलीने म्हणले, त्यांनी ते असं फिरवलं बरोबर म्हणली, जास्ती मेली ते म्हणले आणि ती उठून गेली. मग त्या चांगदेवाला कळलं आपल्याकडे एवढं आहे, आपलं वय 1400 वर्ष आणि तिचं वय किती आहे 5 वर्ष आहे का. फरक काय काय माणसाला वयाचा सुद्धा अभिमान असतो. एका जणांना सांगितलं आमची म्हातारी 100 वर्ष जगली म्हणले, पण तिचा 100 वर्षापर्यंत एकही दात पडला नाही.
मग काय करत होती तुझी म्हातारी? ती म्हणला तिनं 100 वर्षापर्यंत हालवर पडलं, तशीच मेली. हळदी नाही, पंढरी नाही, काय करायचं त्याला 100 वर्ष? मानतीच करायचं दगड. हा, मग ह्याला अभिमान वाटला, 1400 वर्ष मी जगलो म्हणला. आणि 5 वर्षाची मुलीने कार्य केलं तिडके महाराज. मग अभिमान कुठंतरी कमी झाला. मग कोण आहे, काय, कुठं आहे, कसं, पत्ता शोध, अमुक तमुक फलानं. आणि मग सांगितलं ती अशा ठिकाणी आहे. मग चांगदेवानं पत्र घ्यायला, त्याची सगळं आहे दृष्टांत, आणि पत्र घ्यायला सुरुवात केली. मग काय देव काय नाही म्हणून करता. आता कुणी कुणाला आशीर्वाद द्यायचा, काय काय असं पत्रात पाहिजे असतो, दंडवत कुणी कुणाला घालायचा, आशीर्वाद कुणाला द्यायचा. आता ह्यांनी पत्र लिहितानाच आशीर्वाद द्यावं म्हणलं तर वयाने लहान आहेत म्हणून आशीर्वाद द्यायचा, ते मोठे आहेत. पण अधिकार आशीर्वाद द्यायला सुद्धा ह्यांच्यापेक्षा ह्यांचा अधिकार जास्त. आशीर्वाद कसा द्यायचा? अरे संत महात्म्याचा देवाला आशीर्वाद आहे. दादा म्हणायचे गेगा देवा आशीर्वाद. बेडेकर दादा सांगायचे नाम नामच्या भाग्याने. अरे तू विठेवर नामतो, आमच्या आशीर्वादामुळे तू नामतो. तुझं काय आम्ही देणं लागत नाही, तू आमचं देणं लागत. कोण देवाबरोबर पांडत होते, सामान्य अधिकार नाही. मग चांगदेवानं पत्र घेतल्यानंतर मग काय आशीर्वाद द्यावा, तर मग कसं लिहायचं? आपल्यापेक्षा अधिक दंडवत तरी कसं घालायचा? त्यांना दंडवत घालायची, लहान आहे तर मी मोठा आहे एवढं तरी काढायला पाहिजे. काय लिहिलं नाही, कोरपत्र पाठवलं, आलं पोचलं. 14,000 वर्ष, 1400 वर्ष, 60,000 शिष्य. सामान्य का? अग्नीचा तुरा, वाघावरती बसायचे बरोबर, आणि सर्पाचा चाबूक, एवढी सामर्थ्य शक्ती. आता आपल्याला अग्नीचा तुरा लागायचं म्हटल्यानंतर आपल्याला अग्नी एकदाच देते. आपण तुरा खाऊ शकत नाही. आपल्याला अग्नी तिथं सर्पांना झोपवलं, आपण तुरा खावायचे राहिलीचे ती चांगली होते. आपल्याला येईल का काळी? आपल्याला तेवढ्याच वेळेला अग्नी आहे, पुन्हा अग्नी नाही. आपण वागवतं काय बस शिकेच नाही सोडा ते. आणि मग त्यांनी मग ती पत्र पाठवलं. ती आलं, बघितलं, यांनी भावंड बसली होती. अमक्या तमक्या वेळेला आम्ही भेटायला तुम्हाला यायची म्हणून करता. बघितलं, निवृत्ती दादानं पत्र दिलं, वाचलं, काय नाही, मोकळं माऊलीने बघितलं, सोपान का काय बघितलं. मग शेवट मुक्ताईच्या हातामध्ये आलं. आल्यानंतर बघितलं त्याच्यावर काही लिहिलेलं नव्हतं. गाणाजी महाराज पोरू होतं. मुक्ताईने म्हटले अरे मेला मुर्दा, म्हटले एवढ्या वर्ष जगला पण पोराच राहिला. म्हटलं ज्ञानोबराय म्हणतात अगं मुक्ताई तसं म्हणू नये, आपल्यापेक्षा मोठे आहेत, वडील आहेत, अधिकार संपन्न आहे, काय करायचं म्हटले. इतक्या वर्ष जगून सुद्धा एक कोरपत्र पाठवलं, मग काय त्याचा उपयोग होईल म्हटले. अशी कोरी पाठी संतांच्या हातामध्ये आपली जाळीवर. सगळे ग्रॅज्युएट कालात झालेली नाही जावी, काहीतरी उपदेश तरी आपल्याला होतो. आपण संसाराच्या गाडग्यात फिरून 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 मग घरची कुणी इतर म्हणजे की आळंदी सुस्ती त्याला विठाला. असं आहे आपल्या चांगदेवाचं सुद्धा तसं झालं. त्याचं सगळं पाठवत आपल्याला काय नाही, आपलं का होणार नाही. आणि मग उपदेश केला, त्याचा बोध दिला, स्वस्ती श्रीवटी शिवून ते सगळं पत्र पाठवलं. मला सांगायचं काय तर 1400 वर्षाच्या चांगदेवांना सुद्धा बोध केला. चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानोबरायांनी त्यांना अधिकार दिला, भेटायला आले आणि येताना सुद्धा तेवढ्याच दिमागात आले. पण ह्यांनी ज्या वेळेला भिंत चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा सर्वाभूती सुख सर्वाभूती सुख. त्यांच्या करता आपल्या करता नाही, निमित्त चांगदेवच आहे. चांगदेवा करता भिंत चांगली चालवलेले आहे. नवे नवे देवानच भिंतोडली, कोबा चिरून खेडी ऋषिकेशी. अंबर ऋषीसाठी गडबॉस म्हटले ज्ञानियाची भिंत अंगीवडी. त्याच्या अगोदर कवा लक्षात त्याच्यामध्येच आहे, ज्ञानियाची भिंत अंगीवडी असं उच्चनीच मध्येच आहे. म्हणून भिंत चालविली जड भिंती म्हणून वर्णन करत असताना
नाम्या सवे देवी ज्ञानियाची भिंत अंगी बरोबर. त्याच्या करताच ज्येष्ठ माणसं लागतील. विठ्ठला त्यांच्या सोबत जेवला ते जीव घालत होते, आपल्या सोबत देव जेवत नाही. अहो आपल्याकडून आपण पितृश्राद्ध असलं तर उष्ट्या हाताने कावळा आणत नाही. सांगतोय काय? अरे हा 2 कावळा आणणार का तर ती शीत खाली पडल्यावर कावळं काय म्हणून आपल्या हाताने देव कसं जेवण जेवणार नाही. आणि म्हणून करतात त्यांच्या सोबत जेवत होता, अधिकार त्यांचा होता. म्हणून नाम्या सवे जेवी नव्हे संकुचित ज्ञानियाची भिंत अंगी ओढी भिंत ज्ञानोबऱ्याने चालली निळोबऱ्या म्हणतात त्यांचा संध्य गमला. महाराज म्हणतात का शंका घ्यायची कारण नाही. म्हणून वर्णन करत असताना संदेह गमला कैसा रेडा बोलला त्याच्यामध्ये वर्णन करतात. सांगा देव का नव्हती, का देव नाही, देवच आहे, मूर्तिमंत देव आहे. आणि म्हणून सांगा देव का नव्हती निरजीव चालविली भिंती. सामान्य माणूस चालू शकत नाही. बरं एका विनोद कीर्तनकार सांगत होते, अहो महाराज म्हणले तुम्ही म्हणता ज्ञानोबरांनी भिंत चालवली. पूर्वीचे कीर्तनकार सांगायचे. मग त्या एका कीर्तनकाराला सांगितलं उद्या म्हणले तुम्हाला ठरल्यापेक्षा जास्ती दक्षिणा देण्यात येईल, पण काय करा जशी ज्ञानोबरांनी भिंत चालवली तशी तुम्हाला चालवायला येईल. आता कीर्तनकार एका गावात पाणी पितात का कधी मान दहिवडी नाही पुशे सावळी वडूस तकडे बर का कुठल्याही 12 गावचं. मग त्यांनी सांगितलं ती कीर्तनकार हुशार होता. त्यांना सांगितलं भिंत काय त्यांनी चालवली तशी मला सुद्धा चालवायची म्हणले. ठरल्यापेक्षा हो जास्ती देणार म्हणले, त्याच्यात काय कारण घ्यायचं नाही. मग काय करा उद्याच्याला गाव बोलवणं, उद्या लवकर या म्हणले, उद्या तुमची सेवा आहे, तुम्ही दुपारीच गावात या, 4 वाजायच्या वेळेला भिंत चालवण्याचा कार्यक्रम होईल. कीर्तन काय हुशार होते, गाव गोळा झालं असं म्हणजे गाव गोळा होईल का नाही. उद्या जर कोणी म्हणलं तर बालकोडी महाराज विशाल महाराज ओंकार महाराज यांनी भिंत चालवणार आहेत, अहो असं माणसाला कळू द्या, जास्तीपेक्षा गर्दी होईल का नाही. कारण महाराज गर्दी झाली तो गर्दी फक्त काय माझ्याकडे हुशार कीर्तनकार होता ते. आणि मग आलं भिंत आणली, ही भिंतीवर बसला आणि ज्यानं सांगितलं होतं ना हो त्यानं सांगितलं मला भिंत चालवायची, पण तू काय कर म्हणले तू वाघावर बसून ये. मला असं कुठं असतं, मग तुझ्या बापाला जमल का म्हणले. अरे सामान्य दृष्टांत संपला, सामान्य माणसाला ते जमणार नाही. जमल का, जमणारच नाही. मग यांनी चालवलेले आहे. महाराज म्हणतात चालविले भिंती मृत्तिकेची नोहे असामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्तीचे. मग का देव नाही सांगा देव का निर्जीव चालविली भिंती, का देव नाही, देवच आहे प्रत्यक्ष. हे पृथ्वी तळीचे देव म्हटले भगवंताचे स्वरूप आहेत. आणि म्हणून निळोबराय वर्णन करतात संदेह घेऊ नका, कारण माझ्या सुद्धा श्री गुरूंनी जगद्गुरु तुकोबरांनी यांचं वर्णन केलेलं आहे. जयाचे द्वारी सोन्याचा साथ असल्यानंतर कीर्तन सांगायला सुद्धा बळ येतो बरं. म्हणून अंग्यायचे बळ रेडावले.
सामर्थ्य शिकते सांग म्हणून निळोबारा म्हणतात माझ्या श्री गुरुनी त्यांचं वर्णन केलं. जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्याशे बळ रेडा बोले त्यांनी जयाने घातली मुक्तीशी गवादी मिळविली मांदी वैष्णवाची तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताच्या करील ते काय नो हे महाराज परिपा हे बीज शुद्ध का देऊ नयेत. आणि म्हणून निळोबरा म्हणतात माझ्या श्री गुरुनी वर्णन केलेलं आहे. तुकोबरांनी वर्णन केलं ज्ञानोबराचं ठिकठिकाणी आणि इथं त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. पण आपल्याला प्रत्यक्ष दर्शी दिसतो का सोन्याचा? नाही, पण सोन्याचाच आहे. कनकाचा म्हटलेला म्हणजे सोन्याचाच पिंपळ आहे. आपल्याला दिसत नाही पण आहे. आणि आपल्याला जर दिसत असता नुसती कल्पना करा. दोंड्याचा महिन्यामध्ये आळंदीला आलाच, त्याला तिकीट नाही काय नाही कशाला आला तुम्हाला कळलं? हा साऊंडवाले हसतात त्यांना कळलं. दोंड्याचा महिना जाऊ द्या, मेहुणीचं लग्न निघालं तर त्या अर्ध्या तिकटांना बरोबर आळंदीला आले असते. चार पानं मिळून गेले दिसत नाही. चांगला पण सोन्याचाच आहे. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी आयशे बळ रेडा बोले काय माणसाला विनोद लागतो म्हणून रोगालाही असं विनोद करायचा ओढून जाऊन विनोद करायचा नाही. मग लोकांना असं बरं वाटतं विनोद असला म्हणजे कीर्तना. आणि म्हणून ही आता तू या वर्षाला माझं कीर्तन आहे म्हणून करता 10-5 मिनिटं आगाव. पुढच्या वर्षी माझं कीर्तन आहे, पुढच्या वर्षी ओंकार महाराजांचं कीर्तन आहे. बदलून असावं ते दरवर्षीच येतात, पहिल्यापासून येतात. त्यांना मग मी बऱ्याच वेळा म्हणतो त्यांना करा म्हणतो करतो म्हणले बघा. त्यांनी मला शब्द येते पाळाय पाहिजे विठाला नुसती माणसं बरोबर फिरवायची नाही द्या. कळलं का तुम्हाला? अहो साधा व्यवहारामधला विषय लक्षात घ्या. एखादा जर मोठा जमीनदार असेल तर त्या सालगड्याला एखादी म्हैस पाळू देत नाही, 4-2 शेरडं पाळू देत नाही. का? ती त्याच्यापेक्षा मोठं झाली ह्याची दारी कोणी मोडायची. कळलं का तुम्हाला? ही मोठा झाल्यानंतर त्याला काय पाळून देत नाही, शेरडं पाळू देत नाही. कोंबडी कशाला म्हणायचं? ती मला कळतंय पण तुम्ही म्हणलं म्हणून मी म्हणलो 2 रुपये ह्याचे होते ती पाळू दे का? हीच मोठा झालं हेच. तसं काही कीर्तनकारांना काका वाटतं अरे आपल्या बहुतांची कीर्तन काय झालं आपल्या पटक्याच्या गाड्या कोण घालली विठ्ठला. बरोबर चाव्या काय सुटत नाही त्या पोराला म्हणायचा अक्कल नाही. अरे तू 70 वर्ष झालं तर तू चावी 10 रुपये त्याच्या हातात दिला मी तिची मी द्या त्याला कारभार का कळत का कारभार? हा त्याला आधी शिकवायची 10 रुपये नाही ही 5 रुपयाची वस्तू आणि ती 5 रुपयाची वस्तू आणि त्याला 10 रुपये मोडायचं कळते. त्यानं 70 वर्ष ठेवायचं त्यानं म्हणायचं ही 100 एकर मी केली पण आमच्या मुलाला अक्कल आहे. अरे त्याचं लगीन लावून दे त्याला अक्कल का होईल? हा येईल का? अहो आपल्या तुम्ही असं कीर्तन असल्यावर तुम्ही म्हणताल महाराज 11 वाजता असतो तुम्ही 11 वाजता जेवायचं नाही. हा आणि मग सांगायचं असते आपल्या बरोबरच्या माणसांनी बरोबर आपल्या बरोबर आलं संतांनी तेच केलं. नवे आपणासारखे करीती तात्काळ नाही का नुसतं आपल्या सारखं केलं नाही. ज्ञानोबरांनी कृपा कटाक्ष नाळले आपल्या पदे बसवले आणि बाप रुक्मा देवर विठले भक्तादी दिले आलिंगणे सुख वाटे प्रेमेचे आनंद कुठे अरसे ब्रह्मांड उठले समूळाके मी पण या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढती मागुता माता खंडित ठेवीन या संता परिसुदार त्रिभुवनी नाही तो माय बाप सहोदर मित्र सोयरे म्हटलेले मोठा अभंग आहे. म्हणून वर्णन करत असताना महाराज म्हणतात ही त्यांचा तेवढी अधिकार शिकते त्याचा पुढच्या वर्षी त्यांचं कीर्तन बाकीच्या जी इच्छा असते असावं. माझं तसं काही नसते. आमच्याकडे श्री गुरु काळेमौली सांगायचे जो इथं उभा राहतो त्याला जेवढं पुण्य आहे तेवढं महाग गाणाऱ्यालाही तेवढंच पुण्य आहे. मग तुम्ही म्हणसाल गाणाऱ्याला आम्हाला काय तुम्हाला तर ह्यांच्यापेक्षा डबल. श्रवणाचे विषय बैसवी
सामान्य भुवन येऊ सुखी नांदे म्हटले तरी अवदान ऐकलेली दिजे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का सगळं सुख तुम्हाला प्राप्त होईल पण हेच चित्त हे अवदान दिलं पाहिजे. बस एवढं तुमच्याकरता सोपं आहे. आमच्या कीर्तनकाराकरता खूप अवघड आहे पण बाकीच्यांकरता सोपं आहे वर. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात माझ्या श्रीगुरूंनी वर्णन केलेलं आहे. मी का करत नाही माझा त्यांच्या वचनावरती विश्वास. म्हणून दादाच्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही 37 वर्ष दादाच्या नंतर सुद्धा 2 वर्ष तुम्ही उपस्थित आहे. आणि म्हणून अशा संतांच्या आश्रय जीवन करावा तेच देव आहे. हो पण संतांच्या आश्रयाला आपण यावं. निळोबाराय म्हणतात संदेह घेऊ नका संशयपूर्ती ठेवू नका. त्यांचा सुद्धा संदेह हरलेला संपलेला आहे. संदेह गमला पैसा रेडा बोलविला सांगा देव कान होती निर्जीव चालविला भिंती विठोबा. सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबाराने भिंती चालवली. ज्ञानोबाराचे वर्णन अनेक संत महात्म्याने केलेले आहे. 2 तासाच्या वेळेमध्ये आपण काय वर्णन करायचं. म्हणून वाणी तिथं अपुरी पडते. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान. इथं आळंदीला आल्यानंतर समाधान प्राप्त होतं. म्हणून 8 तास असतो. दादांचा सुद्धा 8 तास होता. कीर्तन आपलं संपलं थोडक्यात 2-5 मिनिटात दादांचा सुद्धा 8 तास असायचा. कुठलीही त्यांनी चिंता व्यक्त केली नाही. कधी प्रपंचाची नाही कुठल्या बाकीच्या सप्ताहाची नाही. ज्या ज्या ठिकाणी सप्ते उभा केले तिथली चिंता व्यक्त केली नाही. पण नेहमी आल्यानंतर ओंकार महाराजांना मला गणेश महाराजांना म्हणायचे की आळंदीचा सप्ताह तेवढा चालू राहा. आपण चालू ठेवणारी कोण आहे. ज्ञानोबाराय विश्वाची माऊली आहे. आणि त्यांच्या दरबारामध्ये काय कोणाला काय कमी काही नाही. त्यांनी व्यवस्था नव्हती तरी कुठली व्यवस्था नसताना सुद्धा दादांनी परमार्थाची धुरा आणि सगळं दादांच्या आवडीचा विषय म्हणजे ज्ञानेश्वरी आळंदी ज्ञानोबाराय आणि श्रीगुरूचं चरण म्हणजे धोंडोपंत महाराजांची नितांत त्यांची श्रद्धा. त्यांनी तेवढीच आळंदीच्या सप्त्याबद्दल आपणाच त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं. काकांना माहित आहे. काकांचं प्रवचन 2 वेळा मला ऐकण्याचा योग आला. कीर्तन काय अजून ऐकण्याचा योग आला नाही. म्हणून ही सगळी माणसं दादांनी जोडलेली वारंवार का सांगावं. म्हणून त्यांच्यामुळं आज सुद्धा येण्याचा योग त्यांच्यामुळंच आहे. आपल्याला इथं श्रवण घडते अन्नदान घडते ही त्यांच्यामुळंच घडते. आपल्याला त्यांनी प्रेरणा दिली प्रोत्साहित केलं. म्हणून गुलबर्ग्याहून सगळी मंडळी येते. सगळे आपल्या बाकीच्या करमाळा रोपळे केम कंदर शेडशिंग वडाचीवाडी आमची पराठी असते काय आणि पाण्या मोठ्या आवाजानं सगळ्याला कुठे गेले मागे प्रवचन करतात. मग सगळ्याला म्हणजे ही सगळी आहेत त्यांच्यामुळं. आणि म्हणून करता आपण किती जरी वर्णन केलं तर होऊ शकत नाही. मग वारंवार त्यांची सेवा घडावी आणि त्यांचा प्रसाद प्राप्त व्हावा जीवन कृतार्थ व्हावं हे आपण सगळे भाग्यवानात बरं का. कारण आपल्याला ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये इथे 8 दिवस तुम्हाला राहायला मिळतं. आम्हालाही 1 दिवस न येण्याचा योग येतो. आनंद वाटतो. आता हाराचं काय प्रयोजन होतं पण तिडके महाराजांचा हार म्हणजे हा प्रेमाचा हार आहे.
पहिल्यापासून आमच्याकडे पहिल्या सुरुवातीला त्यांचं कार्यालयामध्ये माऊलीचे चरित्र झाले, परत महात्मा फुले नगरला येत पण असं एक प्रेमाचा जिव्हाळा आहे. हे सगळे तुम्ही उपस्थित आहात. या ठिकाणी आमचे सोपन काका माने आले, यांचे आमचे पहिले पाडाजी वारकरी फोन केला या म्हणून, जवळ आहे 15 किलोमीटर इथेच राहिलं आणि त्यांनी माऊली दर्शनाला येतेच. त्यांनी आले, त्यांच्या वडिलांपासून त्यांचे वडील कीर्तनकार होते. एका अभंगावर 8 दिवस कीर्तन केले. आपला तो एक देव करून घ्यावा मिरजेला, मोठ्या त्यांची आई सेवा आहे. आणि म्हणून करतो ते आमच्या अविनाश महाराज बनकर, त्यांना किती गावं हे अजून कमीच पडतंय, त्यांना पोटच भरण ना महाराजांना. किती गावं त्यांना पोटच भरण कसं भरेल पोट? पोट ब्रह्मादिक देवाचं पोट भरलं नाही, काय वर्णन त्यांचं करावं म्हणून करता. शंकर गाली लोटांगण, इतराचा कोण पाठ? कुंडलिक रायनं सुद्धा लोणी घातली, वर्णन होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी उपस्थित आहे सगळे महाराज. गणेश महाराज, आता ओंकार महाराज तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. त्यांनी गायन केलं की त्यांची ओळख झाली म्हणायचं. ओंकार महाराज आहे, प्रेमाचा संबंध पूर्वीपासून. तर आम्ही ते पहिल्यापासून येतो. त्यांनी इथं राहायला होतं आळंदीला, तेव्हा त्यांचं प्रवचनला येते यायचे. म्हणून हे सगळे आहेत. आणि आमचे हे पहिल्या सुरुवातीला त्यांचं काय नाव? ऋतिक महाराज. छान नाव आहे ऋतिक महाराज. वाजवते चांगलं, पण त्यांचा मनाचा मोठेपणा एवढा आहे, त्यांनी आल्या त्यांना बसवलं. त्यांच्याकरता एकदा टाळा. आता असे पकवाजे उठत नाहीत. एकच बोली होती, पण कीर्तनकाराची माती करणार. असं आहे की गाणाऱ्यानं माईक सोडत नाही, वाजवणाऱ्यानं पकवाज सोडत नाही, कीर्तनकाराची बाहुल्या का होईल. आता काय म्हणाय मनाचा मोठेपणा असे असावं. मनाचा मोठेपणा दाखवला. आले त्यांनी ओळखलं, समज सुचत त्यांनी ओळखलं महाराजाबरोबर पकवायचे आहेत, म्हणजे नेहमीचे पकवायचे आहेत. म्हणजे आमचे इंद्रनील महाराज आहेत, त्यांनी पहिल्यांदा पकवायचे. ते पुण्याला सर्विस राहिले, आज सुट्टे म्हणून करता आले. आणि मंथन महाराज, ही दोघं मृदंग वादक. त्यांना मला नुसतं मृदंगावर राहायचं नाही. तात्यासाहेब वास्कर त्यांच्या एक शिष्य होता, त्याला नेहमी सांगायचं, मी नेहमी सांगत असतो, ते पकवाज होतं, उत्तम पकवाज होतं. तात्यासाहेब महाराजांनी त्याला कीर्तनकार केला. ते म्हणले, अरे तुझा हात चांगला आहे म्हणून करता तुला कोणी बोलवल, पण ज्या वेळेला तुझं वय होईल त्यावेळेला तुला कोण बोल तू कीर्तन कर. त्याला कीर्तन तसं त्यांना सांगितलं, तुम्ही कीर्तनकार होतो, मी पाठी कीर्तन म्हणला. तुम्ही अभ्यास करा, आधी हरिपाठ करा, मग एक थोडं पाठांतर करा. त्याची काय अडचण असते हो, गावाकडे मी कीर्तनकार तयार होतो तसं काय. आणि म्हणून त्यांची निष्ठा आहे, धारणा आहे, माऊली निष्ठा आहे, धारणा आहे. कधी आळंदीला यायचं म्हणल्यावर सबब सांगत नाही, कधीच सबब सांगत नाही. इंद्रनील ती 2-3 वर्ष झाले येते, तुम्ही पहिल्यांदा आला म्हणजे येते, फोन केली आहे म्हणून की. आणि इंद्रनीलचं ह्यांचं स्टेटस दुसरं नसतं, महिन्याच्या वारीला वाज होते. एकदा ह्यांच्याकरता टाळावं, महिन्याच्या वारीला सुट्टी असली की एकादशीचं कीर्तन वाजवणार, संध्याकाळचं. सकाळची दिंडी वाजवणार, दशमीला जाणार, दशमीला राहणार, एकादशीला सकाळी दिंडी, संध्याकाळी कीर्तन करून सकाळी द्वादशीला वेळ शाळेत नसेल तर सकाळपारी जेवून येणार. 65 एकरात मोठा सप्ताह झाला, त्या सप्त्या सुद्धा यांनी वाढला, त्यांना योग आला. म्हणजे ही अशी सगळे सोबत आहेत. आणि आमची काळ आता ह्यांना 79 चालू आहे ना, किती चालू आहे? 2 कमी आहे, 2 कमी. सांगायचं का तर ह्यांचा ज्ञानोबराच्या साक्षीला इथं पहिल्यापासून दादा आहेत तेव्हापासून येते. ह्यांचा 81 वा काय म्हणते त्याला, सहस्त्रचंद्र दर्शन 16 ही हिथं करायचं. किती बी खर्च होऊ द्या, ही धोत्रा व्हायच्या जाऊ नका, सगळ्यात मोठा द्या. त्यांना सांगितलेलंच आहे. काय माणसांनी धोतर वगैरे अरे काय नाही, तसं नाही, मोठी पार्टी आणि हिथं खर्च येत पैसे काढे आपल्याला, खरं का होय का नाही? नाही तर मी हिथं मायकवर सांगायचो, तुम्ही म्हणतात महाराज बाबा जाणं 17 जाणं, असं का तसं होणार नाही. तसं होणार नाही, सोडा करणार ते त्यांचं हिथं. जसं दादांचा आपण 75वा केला होता, बरोबर का नाही? तुम्ही होता, दादांचा 75वा इथं झाला बरं का गणत महाराज. तसं ह्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन 16 इथं करायचं आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात. काही खर्च होईल त्याची काय अडचण आहे. म्हणून ते दरवर्षी उपस्थित आहेत. ज्ञानोबरांनी त्यांना भरपूर आयुष्य द्यावं, सगळ्यांना त्यांना सहस्त्रचंद्र दर्शन 16 बघायला मिळावा. आणि मी आता माझा आटोप घेतो. म्हणून असा सगळ्यांच्या उपस्थितीत
आणि वारंवार वारंवार ज्ञानोबाराय सेवा आपल्याकडून घडावी हीच धोंडोपंत महाराजांच्या चरणी, श्री गुरु बाबासाहेबांच्या चरणी आणि पुन्हा पुन्हा एकदा तुम्ही सगळे या ठिकाणी काका आहेत, गोरे काका आहेत, तिडके महाराज आहेत. मी लहान आहे, मी काही मोठा अध्ययन केलेलं नाही, पण एक तुमच्याने बरा दिसत तशी तसं तुमच्यामुळं सगळ्यांच्या श्री गुरु बाबासाहेबांच्या कृपेनं मी तुमच्या पुढे आळंदी पंढरी महिन्याची वारी आहे आणि एका मोठ्या परंपरेत असल्यामुळं एक आदराचं स्थान आहे. तुम्ही आदर देता, प्रेम देता. आमचे विवेक महाराज येत आहेत, हे सगळ्यांच्या गणाचे महाराज, सगळ्यांच्या उपस्थितीत मी विनम्र भावानं तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. शेवटची चाल ओंकार महाराज म्हणतात शिखरमध्ये आणि थोडासा आलाप आणि संपून टाकू लगेच येईल. पण पुढे जे वडा आरती नाही ना, नुसतं ज्ञान देतो करा मग म्हणा म्हणा मौलीचं भजन घ्यायचं राहील. नारवा माऊली
तुम्हा सगळ्या श्रोत्यांच्या चरणावरती विनम्र वंदन नतमस्तक होतो. मी झालेली सेवा श्री गुरु बाबासाहेब दादासाहेब नानासाहेब आमदार काकामाली बेडेकर दादा काळेमाऊली विद्यमान श्री गुरु गोरटे माऊली बंडोपंत महाराज कुळेदादा यांच्या चरणावर समर्पण करून सेवेला सोत करा. विठ्ठल जय जय